तर यामध्ये एकंदरीत 2 विकेट आणि त्यासोबतच 2च धावा खर्च केल्या, अवघ्या 2 धावांचं षटक आणि त्यानंतर 2 विकेट्स कॅरी केल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचं 5 विकेट समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज, 33 धावांची गरज आणि 12 चेंडू शिल्लक असतील. कुठला संघ इथून मात्र सामन्यामध्ये कलाटणी देईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 हा दैदिप्यमान थरार पाहायला मिळतो, ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार झाली असे आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक, समाजसेवक, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे नाव विजयभाई भगत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 25 वर्ष क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरा करतोय. 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा पाहायला मिळतोय. धर्मवीर चषक 2025 हा दैदिप्यमान थरार. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, पडला, त्यानंतर आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. तर विनंती असेल ग्राउंड वरती जे काम करणारा व्यक्तिमत्व आहे आपण लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे विनंती असेल. काम करणारा जो मुलगा आहे ग्राउंड वरती त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे. गोलंदाज तयार होतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अनसाइड आउटचा देखणा स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती. दरम्यान कंप्लीट सिंगल होत असताना पाहायला मिळेल. समीकरण येऊन टेपलंय 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. 10 चेंडू आणि 32. खुर्ची घेऊन जो मुलगा बसलेला आहे आपण लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे. अप्रतिम अशी चेंडू फेकी केली जाते. सुरेंद्र यांच्या माध्यमातून म्हटलं जातं खरबुजे को देखे खरबुजा भी रंग बदलता है. गोलंदाजी करत असताना किरणने दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट कंप्लीट केल्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना आपण पाहतोय इथे देखील चांगली कामगिरी होत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून बॅट चिकाडायला लागली. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 17 वरती. विजयासाठी 9 चेंडू 31 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ सुरेंद्रचं हे षटक चांगलं पाहायला मिळतंय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळतात. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये असतं त्या त्या वेळेस गोलंदाजाला लाईन लेंथ सातत्याने चेंज करावी लागते. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज होत असताना पाहायला मिळतं. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेग कट केलेला हा चेंडू जो मात्र आपण पाहू शकतो लेफ्टी बॅटरसाठी अँगल सोबत बाहेर निघत असताना पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स घेत असताना चेंडू होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावांची गरज. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. दरम्यान चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय वाडिश लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली जाते. समीकरण येऊन ठेपलंय 7 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज. 7 चेंडू आणि 30 असं समीकरण पाहायला मिळतोय. 30 धावा ज्या मात्र चेज होतील की 30 धावा डिफेंड होतील. येणारे हे 7 चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. इथे देखील चांगला चेंडू. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय 3. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल
स्कोर कार्ड वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 पाहायला मिळेल. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 30 धावेंची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती इथून बिगिट येणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती मॅरिटनुसार मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्या धावा चेज होतील की धावा डिफेंड होतील, हे 3 पहिले चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं. अन्यथा ज्याप्रमाणे हातातून वाळू सरकते अगदी त्याप्रमाणे या मॅच मधून देखील पकड समर्थ 11 काठीचा पाडा या संघाचा सरकू शकतो. 5 मोठे फटके ची मात्र येणं गरजेचं आहे. 5 मोठे फटके येतील का पाहणं महत्वाचं. इथे डॉट बॉल येतोय. बॉलिंग मार्क वरती योगेश, स्ट्रायकर एंड वरती योगेश. एका बाजूला आवाळे संघाचा योगेश तर दुसऱ्या बाजूला काठीचा पाडा संघाचा योगेश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला होता, अक्रॉस द लाईन फटका सजवायचं होतं. दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे फटका चांगला डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतायत आणि इथे आपण पाहतोय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्लेयर झालेत स्किड आणि त्यांना जर पाहायला गेलं तर अनुषंगून बॉल सीमा पार. धर्मवीर चषक हा येतोय चौकार. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 4 चेंडू आणि 26 धावेंची गरज. येणारे 4 चेंडू 26 धावांची गरज. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर यानंतर होणारी मॅच केवी स्पोर्ट्स करंजपाडा विपक्ष संघर्ष 11 रातांदळे पाडा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस संघर्ष 11 या संघाने जिंकलं. ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये बॅटिंग चूज करण्यात येते. इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू सातत्याने भेदक मारा केला जातोय आणि टीमची टोटल अशी मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये 2 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन एक माइंडसेट असतो त्याचप्रमाणे इथे माइंडसेट पाहायला मिळतोय. संघर्ष 11 संघाने टॉस जिंकून आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी केवी स्पोर्ट्स करंजपाडा या संघाला. करंजपाडा टीमला विनंती असेल संपूर्ण स्क्वॉडने रेडी राहायचं मॅच साठी. इथे सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. केसरी स्पोर्ट्स आवाळे या संघाने. अभिनंदन टीम आवाळे. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत समर्थ 11 काठीचा पाडा या संघाला. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल केवी स्पोर्ट्स करंजपाडा आणि त्यांचे विपक्ष संघर्ष 11 रातांदळे पाडा. दोन्ही टीम्सना विनंती लाईनअप करायचंय, शेक हँड करायचंय मित्रांनो. मैत्री भावना जपायची आहे. दोन्ही टीम्स लाईनअप करा, शेक हँड करा आणि त्यानंतरच मैदानाचा ताबा सोडायचा. यानंतर होणारी मॅच केवी स्पोर्ट्स करंजपाडा विपक्ष संघर्ष 11